मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संदर्भात शनिवारी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती। मंचावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर घेरे आदी मान्यवर उपस्थित होते। चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला 5 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत पुरस्कार मिळणार आहे। कार्यशाळेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सरपंचांची उपस्थिती लाभली। नियोजन भवनाचा हॉल संपूर्णपणे भरला होता। आपल्या भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की गावात चांगले काम करायचे असेल तर हे वेदावे विसरा, सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होतो। ग्रामपंचायतचा प्रत्येक सरपंच आज ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उभा राहतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये स्वप्न असतात की मी माझ्या गावाचं काम करेल, माझ्या गावाचा रस्ता करेल, माझ्या गावाचा विकास काम करेल। आणि ज्यावेळेस तो खुर्चीवर बसतो 4 महिने मीटिंग बरोबर चालते, मग प्रोसिडिंग ग्रामपंचायत मेंबरच्या घरी जातात, फोरम पुरा होत नाही। हे बघा, कोणत्याही गोष्टीला आवड असावी लागते। सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री आहे। मला जेवढे अधिकार नाही तेवढे अधिकार गाव पातळीवरचे सरपंचांना। मी सांगेल कलेक्टर साहेब रोड बनाना है, त्या आमदार फंडाचं पत्र, माझं पत्र जाईल, इस्टिमेट तयार होईल, मग त्याची वर्क ऑर्डर होईल, मग तो कॉन्ट्रॅक्टर येईल, मग बरा असला तर काम करेल, नाही तर करणार नाही। तुमचं कसं आहे, टाक द्या आपल्याला मुरुम टाळल्या आहे की नाही, टाक द्या, एवढा अधिकार सरपंचाला आहे। आणि मी मागच्या काळामध्ये बरेच असे सरपंच पाहिले, कारण की मी 92 पासून पंचायत समिती मुंबई पासून तर आजपर्यंत, म्हणजे मी एखाद्या सरकारी नोकरीला असतो तर मी रिटायर झालो असतो आतापर्यंत, तर तेवढा कार्यकाळ मी या क्षेत्रामध्ये काढलाय। सरपंचाने निवडणूक आटोपल्यानंतर असा जर विचार केला की माझा आणि तुमचा दुश्मनी संपली, त्या गावाचा विकास झाला असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। तुमच्या गावात तुम्ही निवडून आल्यानंतर बाजूचं पॅनल हेच तर ठरवतं की तुमचं काम व्हायला नको, आणि तुमचं काम नाही झालं तर पुढच्या टायमाला तुम्ही दन्न कशी खाली पडता, माझी गरज नाही। माझं असं म्हणणं आहे की जेवढी दुश्मनी राजकारणामध्ये कमी करता येईल तो सरपंच यशस्वी होतो, हे माझं मत आहे। तुमचं काय असेल मला माहित नाही। प्रत्येक सरपंच आपल्या आपल्या गावामध्ये काम करतात, प्रत्येक ग्रामसेवक आपल्या आपल्या गावामध्ये काम करतात आणि खूप मेहनत पण करतात। कधी कधी काय होतं की आपण ज्यावेळी मेहनत करतो, कुठल्या दिशांनी मेहनत करायची आहे त्या दिशा आपल्याला ठरत नाही, आणि आपण इकडे तिकडे आपण भरपूर मेहनत करतो आणि त्याच्या काय आउटपुट आपल्याला दिसत नाही। यदि आपल्याला या पुरस्कार जिंकण्याची इच्छा असेल, या धरती आबा योजना अंतर्गत जो काही काम ठरलेलं आहे ते पूर्ण करण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम जो आपल्याला करावं लागेल नियोजनबद्ध कार्यक्रम। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे नेमकी त्या गोष्टी आपल्याला म्हणजे अति स्पष्ट रीती आपल्याला माहित असणार पाहिजे। दुसरी गोष्टी आपल्याला माहित आता इकडे पडलं की आपल्याला नेमकी काय करायचं आहे, त्या समजल्यानंतर कसं करायचं आहे, त्या गावामध्ये त्याचे मूर्त स्वरूप कसं दाखवता येईल त्याच्याबद्दल आपल्याला एक टू डू लिस्ट जो आपण म्हणतो, कार्यविवरण जो आपण म्हणतो ते आपल्या समोर असणं अपेक्षित आहे। अगर आपल्याला यामध्ये म्हणजे मी पहिला पॉइंट पाहिला गुड गव्हर्नन्स, मला फक्त दाखवला सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये याच्या म्हणजे ग्रामपंचायतची मीटिंग असणं पाहिजे, त्या ठिकाणी आपलं प्रोसिडिंग्स व्यवस्थित पाहिजे। या जिंकायची अगर असेल तर आपण वेगळं काय करू शकतो, एक साधं उदाहरण देतो। यदि आपण आपली ग्रामपंचायतची पूर्ण मीटिंग YouTube वर लाईव्ह टाकून दिलं, कुठलाही कॉस्ट येत नाही, कुठलाही खर्च येत नाही, आपल्या गावातून अगर थेट त्याच्या प्रक्षेपण YouTube वर झालं तर अत्यंत चांगली पद्धत आहे, पारदर्शकता आहे, काम कसं होतं त्याच्याबद्दलची एक व्यवस्थित नियोजन आहे। या गोष्टी कोविड कालावधीमध्ये पुणे जिल्हा परिषदचे ऑलमोस्ट 80% ग्रामपंचायत लाईव्ह ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मीटिंग घ्यायची, म्हणजे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन घ्यायची, आणि याच्यासाठी
आता मला सेक्शन व्यवस्थित आठवत नाही, परंतु 117 मध्ये तरतूद पण आहे की आपण या पद्धतीमध्ये विशेष गाव म्हणून घेऊ शकतो, म्हणजे फिजिकली उपस्थित नसताना आपण घेऊ शकतो. दुसरं त्याच्यामध्ये असेल की ग्रामपंचायतचे प्रत्येक सदस्यांनी त्या ठिकाणी यावं. जो आपले विरोधक आहेत ते अगर येत नसेल बैठकीमध्ये, आपण त्याला राजधर्माचे पालन करून त्याला बोलून घेतलं, तो त्या ठिकाणी ते आले, तो असा करून तुमच्या याच्यामध्ये नंबर जुळणार आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये स्वनिधी, लोकवर्गणी गोळा करणे. आता तुम्हाला नेमकी करायच्या काय या गोष्टीबद्दल आपण लक्षात घ्या. टॅक्स कलेक्शन जो वारंवार भरत नाही. आता या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदय आहेत आणि मागच्या वर्षी त्यांची एक टार्गेट जो त्यांनी आपले सगळे नगरपालिकाला दिलं होतं यासारख्या एक बैठकमध्ये, हा टार्गेट होता की आपल्याला नगरपालिकाला सक्षम करायचं. आणि सक्षमताच्या सर्वात मोठा उदाहरण काय असतो, ते असतो की सगळे कर वसुली आपल्याकडून झालं. महाराष्ट्र जसं की सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी सर्वात सुरुवातीचे पाऊल उचलले होते खरंच पंचायत राज आणण्यासाठी. आणि आज तसंच एक दुसरं काळ आलेलं आहे की आपण समृद्ध पंचायत राज, म्हणजे जेव्हा आपण गावाकडे पाहतो तर प्रत्येक दृष्टिकोनातून गुड गव्हर्नन्स, सुशासन, जलसमृद्ध, हरित गाव, स्वच्छ गाव अशा बऱ्याचशा गोष्टी करून आम्हाला समृद्धही करायचं त्या पंचायत राजला. म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय ग्रामविकास मंत्री महोदय त्यांची एक संकल्पना आहे की त्यांनी मागच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये 1902 पुरस्कार फक्त या अभियानाकरिता ठेवलेले आणि त्यात आज आपण सुरुवात केली कार्यशाळेंची. हीच कार्यशाळा तालुका स्तरावर होईल, गाव पातळीवर होईल आणि नेमकं आम्हाला सगळ्यांना हे ट्रेन करायचं आहे की एक गावाला जर ह्या 8 घटकांच्या स्वरूपात समृद्ध करायचं आहे तर कसं करू. जर निधी आणायचे, निधी वापरायचे तर कुठली निधी वापरू. आम्ही कुठे कुठे डीपीडीसी किंवा सेस त्याच्याने त्यांना मदत करू शकतो, पण नेमका एक निर्देशांक तयार होईल की आमच्या प्रत्येक तालुक्याला 20 गाव समृद्ध जर होऊ शकतात, मॉडेल बनू शकतात, तर 100% पण त्याचा नंतर होईल. त्याचं एक चांगलं उदाहरण तयार होईल. धन्यवाद.